आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकाम अनुदानाचा पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांनी 30 जून रोजी संध्याकाळी सापळा रचून राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सातरळ येथील कंत्राटी लिपिकासह 3 लोकसेवकांवरती कारवाई केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या माहितीनुसार सापळ्यामध्ये अडकलेल्या आरोपींमध्ये ग्रामपंचायत सातरळ, तालुका राहुरी येथील ग्रामविकास अधिकारी हैदर याकूब पटेल, तसेच याच ग्रामपंचायतमधील कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे आणि पंचायत समिती राहुरी येथील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सचिन हौशीराम ब्राह्मणे यांचा समावेश आहे। तर तक्रारदार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता आणि सन 2023 मध्ये त्यांचे घरकुल मंजूर देखील झालं होतं। बांधकामासाठी अनुदानाचा पहिला हप्ता 15,000 रुपये हा आणि दुसरा हप्ता 70,000 रुपये त्यांना यापूर्वीच प्राप्त झाला होता। मात्र बांधकामासाठीचा पुढील अनुदान हप्ता मंजूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात लिपिक डुकरे यांनी पटेल आणि ब्राह्मणे यांच्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार 29 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्याकडे प्राप्त झाली। तक्रारीच्या पडताळणीच्या दरम्यान 30 जून रोजी तक्रारदार यांनी आरोपी पटेल आणि डुकरे यांची भेट घेतली असता अनुदान मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये मदतीच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची मागणी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले। यानंतर आयोजित सापळा कारवाईमध्ये आरोपी डुकरे यांनी तक्रारदाराकडून प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली, तर आरोपी ब्राह्मणे यांनी ही रक्कम स्वीकारण्यास डुकरे यांना प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालं। तर या तिघांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 आणि 12 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी पार पाडली आहे, तर पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी पर्यवेक्षण केलंय। कारवाईच्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक राजू अल्हाट तसेच पोलीस कर्मचारी चंद्रकांत भीमसेन, किशोर कुळधरन, शेखर वाघ आणि चालक दशरथ लाड यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे या करत आहेत, तर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।